बाजारातल्या कुल्फीमध्ये काय काय असतं हे आपल्याला माहीतही नसतं, पण आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि सुपर टेस्टी मँगो मलाई कुल्फी. आणि सगळ्यात भारी म्हणजे फक्त 3 साहित्य वापरून, ना क्रीम ना कोणतेही केमिकल्स, तरीही कुल्फी होणार एकदम क्रीमी आणि बाजारासारखी. ही समर स्पेशल रेसिपी एकदा पाहिली की तुम्ही वारंवार घरीच बनवाल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मँगो कुल्फीसाठी लागणारं साहित्य: 3 आंबे मोठे, मी हे केशर आंबे घेतलेले आहेत, घरचेच होते म्हणून. 4 चमचे साखर, 1 लिटर दूध आणि बदाम बारीक केलेले. सगळ्यात आधी आपण दूध गरम करायला ठेवून देऊ. आता हे दूध असं सतत ढवळत बासुंदीसारखं घट्ट करून घ्यायचं. खूप घट्ट करायचं नाही. दूध आटायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आंब्याच्या फोडी करून घेऊ. अशाच 3 आंब्यांच्या फोडी करून घेऊ आपण. सगळे आंबे कापले गेलेले आहेत. 2 वाट्या फोडी झालेल्या आहेत त्याच्या. आता आपण याचा पल्प करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. हे बघा, आपला पल्प तयार झालेला आहे. किती छान केशरी रंग आलेला आहे. घरचा पिकलेला केशर आंबा होता म्हणून त्याचा छान पल्प तयार झालेला आहे. आता आपण दुधाकडे बघू. दूध पण छान आटत आलेलं आहे. आता मी यात साखर टाकून देते. आणि परत 5 मिनिटासाठी उकळी येऊ देते. तयार झालेलं आहे, दूध घट्ट झालेलं आहे. पाच मिनिटं उकळलं की गॅस बंद करून ते दूध गार होऊ द्यायचं. हे बघा, आपलं दूध छान गार झालेलं आहे. किती मस्त झालेलं आहे, घट्ट. आता त्यात आपण हा बनवलेला पल्प टाकून घेऊ. पल्प टाकून छान मिक्स करून घ्यायचं. किती छान कलर आलेला आहे कुल्फीला, कुल्फीच्या मिश्रणाला. मी रवीने पण मिक्स करू शकता. चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. रवीने किंवा चमच्याने, ब्लेंडरने, कशानेही करू शकता. हे बघा, कुल्फीचं मिश्रण आपलं असं तयार झालेलं आहे. आता आपण या ग्लासमध्ये सेट करायला ठेवून देऊ. ॲल्युमिनियमचे मोल्ड पण मिळतात, ते वापरले तरी चालेल, पण माझ्याकडे हे ग्लास होते म्हणून मी हे वापरते. आता आपण या ग्लासला प्लॅस्टिकच्या कागदाने कव्हर करून घेऊ. मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, तो कापून घेतला आहे चौकोनी, आणि एका रबरने कव्हर करून घेणार आहे. कारण फ्रीजरमध्ये वरून बर्फ पडू नये म्हणून ही केअर घ्यायची. अशी स्टिक टाकून घ्यायची. कागदाला थोडंसं ब्लेडने हे करून असंच सगळ्या ग्लासला मी कव्हर करून घेईल प्लॅस्टिकच्या कागदाने आणि स्टिक लावून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून देईल.
4 ते 5 तासानंतर आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला ती काढून दाखवते. हे बघा किती छान कुल्फी तयार झालेली आहे आपली मँगो घरच्या घरी. फक्त 3 साहित्यामध्ये तयार केली कुल्फी. हे बघा, वरून आपण कुल्फीवर हे बदामाचे काप करून ठेवलेले ते टाकून घेऊ गार्निशिंगसाठी. मस्त कुल्फी तयार झालेली आपल्याला. तर तयार झाली आपली एकदम क्रीमी, हेल्दी आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री मँगो मलाई कुल्फी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लाईकच्या शेजारी हाईप बटन प्रेस करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.